रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। भयंकर भयंकर थोडीशी आजारी पडली मी, भयंकर जास्त नाही, थोडीशी आजारी पडले। खूप पाय दुखतात, पाठपोट, आणि माझ्या चेहऱ्यावरून दिसतंच आहे की मला काय झालेलं आहे ते। पण चला चालायचंच। कुठलंही काम करणं इतकं सोपं नाही आहे, अवघड आहे खूप सगळं। म्हणजे आज मला खूप उत्साहात होते मी की आज आपण म्हणजे नवीन साड्या आणल्यात मी, 2 प्रकारच्या साड्या आहेत, 2 काय 3-4 साड्या आहेत ज्या दाखवायच्या आहेत सोशल मीडियावर, यूट्यूबला व्हिडिओ बनवायचे आहेत त्याचे। आणि दुसरं म्हणजे एक कोलॅबोरेशनचं मला मंगळसूत्र मिळालेलं आहे, त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे। त्याच्यासाठी स्पेशल म्हणजे मी ठरवलं होतं की असं करेल तसं करेल, पण आज माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे, त्यामुळे नको वाटते व्हिडिओ बनवायला, पण बनवावं तर लागेलच, कारण हे कुठलं काम घेतलेलं ठेवता येत नाही। आणि खरंच कुठलंही कामाचं खरं सांगू, काम सातत्याने केलं ना तरच ते काम त्याला यश मिळतं। मला असं पर्सनली अनुभव आला आहे, मधून सोडून दिलं तर त्याला यश मिळत नाही। तर आपण बघूयात मग आज काय आहेत, कुठल्या साड्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला तुम्ही अजिबात विसरू नका। ते साड्यांचे हे व्हिडिओ बनवायच्यात, पाणी कसं काय सांगलं काय माहिती। आणि परत नवरात्र जवळ येते, ब्लाऊज शिवायच्यात कस्टमरचे, माझे पण शिवायच्यात ब्लाऊज, त्यामुळं थांबून चालणार नाही, आता थांबायचं नाही रे। मग आता व्हिडिओ तर बनवलेच पाहिजेत, सगळं काम केलंच पाहिजे। थोडंसं तयार होते आणि मग भेटू। तर काल काय व्हिडिओ काढायचा मला नाही, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी मंडळी। काल काय तब्येत ठीकच नव्हती, मग आज सकाळी लवकर उरकून आवरून बिवरून म्हटलं आज तयार व्हावं। आणि हे जे आहे ना, हे मंगळसूत्र कोलॅबोरेशनचं आहे। आता बघा, तुम्ही बऱ्यापैकी बरीच लोक अशी म्हणतात की महागाई साडी, अमुक आहे टमुक आहे, साड्यांचं फिनिशिंग पण तसं आहे। याच्यामध्ये ना मंगळसूत्रामध्ये 3 क्वालिटी आहेत, 3 म्हणजे मी स्वतः गेले होते ना या कलेक्शनमध्ये, तर तिथं मला दिसलं की याच्यामध्ये क्वालिटी किती आहेत। हे 1 नंबरचं आहे आणि ह्याच्या खालच्या अजून 2 आहेत। कानातल्यामध्ये पण बराचपैकी फरक आहे, आता हे कळणाऱ्यालाच कळतं, नाही कळणाऱ्याला नाही कळत। तर आजची आपली साडी आहे मस्त अशी ट्रेंडिंग राष्ट्रीय साडी जी होती ना, म्हणजे सगळेजण म्हटले की राष्ट्रीय साडी घोषित करा, ही साडी आहे आपल्याकडं। या साडीची प्राइस मी तुम्हाला शेवटी सांगेल। आणि या साडीबद्दल सांगायचं म्हटलं तर नामी द्या, माझी हाईट कमी आहे, मी किती खोसली माझी मलाच माहिती आहे। आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर या साडीमध्ये चेक्स आहेत, चेक्स। यामध्ये माझ्याकडे बऱ्याचशा ज्या साड्या आहेत ना याच्यामध्ये चेक्स आहेत, जे आत्तापर्यंत कुठल्या साड्यांमध्ये चेक्स आपण पाहिलेले नाहीत। खूप सुंदर असे चेक्स आहे, त्यामुळे साडीला असा वेगळा फिरता कलर आलेला आहे आणि साडी एकदम रिच अशी मस्त दिसती। आणि बघा आता मेन म्हणजे हे जी साडी आहे ना, साडीला प्रत्येक साडीला पहिला वरलाक केलेला आहे, आणि वरलाक केल्याच्या नंतर ही जी लेस आहे, ही आरीवर्कची जी बॉर्डर आहे ना ती वरती चिटकवलेली आहे। तुम्हाला इथं दाखवता येणार नाही मला, पण इथं तुम्हाला दाखवता, दुसऱ्या साडीमध्ये मी तुम्हाला दाखवते। तर चला मी तुम्हाला साडीची जी फिनिशिंग आहे ना, तुम्ही लोक म्हणता ना की साडी महाग आहे, तर साडीच्या फिनिशिंगवर सगळा विषय आहे। त्यामुळे तुम्ही पहिली साडी बघून घ्या आणि मगच मी तुम्हाला शेवटी याची सगळ्याची प्राइस सांगते। यात भरपूर सारे कलर्स आहेत, ब्लॅक कलर आहे, ब्लॅक आहे, वाईन कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, डार्क ब्ल्यू कलर बघून घ्या। आणि साडी तर मस्त असा हा आहे कलर, चॉकलेटी कलर आपण म्हणू शकतो, चॉकलेटी असा वेगळाच फिरता कलर आहे, चॉकलेटी पण नाही म्हणू शकत, पण वेगळाच असा ब्राउनिश कलर आहे। खूप सुंदर आहे ही साडी, विचारायची सोय नाही, इतका कलर छान आहे साडीचा। हा आहे चॉकलेटी कलर, त्यानंतर तुम्हाला दुसरा कलर भेटणार आहे। आता हे सगळे लाईट कलर आहे, त्यामुळे तुम्ही मला परत कमेंटमध्ये म्हणता की ताई हा कलर हा होता आणि तो कलर तो होता, आणि तुम्ही असं बोलला आणि तुम्ही तसं बोलला। तर हा वेगळाच असा लाईट कलर आहे, ग्रेइश कलर आहे, मस्त असा वेगळाच कलर आहे। याचं मी तुम्हाला कलर सांगत बसत नाही। हा एक कलर आहे आपल्याकडे, तुम्हाला स्क्रीनशॉट घेण्यासाठी तुम्ही असं बघू शकता। ही झाली 2 साडी, माझ्या अंगावरची एक 3री साडी, ही आहे 4थी साडी। खूप सुंदर आता हा पण कलर आहे, हा थोडासा जे म्हणजे होता ना जो सुरुवातीला जो फेमस झाला खूप असा ग्रेइश म्हणजे हिरवट हा कलर आहे। ही झाली 4थ्या नंबरची। ह्याचे काही दोरे वगैरे मी तोडत नाही, कारण मग दोरे तोडले की घडी घालणं किंवा मग त्या गोष्टी खूप अशा होतात। मी व्यवस्थित अशा ठेवते साड्या। एक कमेंट्स होती मला की ताई साड्या व्यवस्थित सांभाळा, कारण द्यायच्या असतात ना लोकांना, आणि बरोबर आहे। तर ही झाली 4 नंबरची साडी। जो कलर तुम्ही ठरवून घ्या, हा पण ग्रेइश मध्येच कलर येतोय, खूप सुंदर हा पण कलर आहे, याची पण फिनिशिंग तशीच आहे। ही झाली 5 नंतर ही आहे 6वी, जी मला खूप आवडलेली आहे साडी, 6वा कलर आहे हा, खूप सुंदर असा कलर आहे ह्या साडीचा।
आणि बॉर्डर बघा किती सुंदर आहे या साडीची, भयंकर सुंदर. आणि कलर इतका सुंदर आहे, ब्ल्यू कलर आहे, डार्क ब्ल्यू कलर. आणि याला तुम्हाला ब्लाऊज पीस पण येईल. आणि यातल्या खूप म्हणजे वेगळ्या खूप साड्या आल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे नाही का खूप सारे कलर्स आले, खूप सारे व्हरायटीज आले ह्याच्यामध्ये. आणि कमी रेंज जास्त रेंज भरपूर आल्या. ह्यातल्या काय काय 1000ला विकल्या गेल्या, काय लोकांनी तर 500-550ला पण विकल्या. तुम्हाला मी शेवटची प्राइस सांगते. तुम्हाला खरंच साडी मस्ट बाय जर करायची असेल ना साडी, तर ही माझ्या अंगावरची आणि ही साडी ना तुम्ही मस्ट बाय करा. खूप सुंदर या 2 साड्या आहेत, मला तरी फार आवडल्या. त्याच्यामध्ये एकतर चेक्स आहेत आणि दुसरं म्हणजे याची फिनिशिंग भयंकर सुंदर आहे. हा मात्र ग्रेच कलर आपण म्हणू शकतो. तुम्हाला जर नवरात्रीत घालायला ग्रे कलरची साडी नसेल तर अवश्य तुम्ही बाय करू शकता. त्यानंतर मेन कलर आहेत आपल्याकडे, अजून 4 कलर आहेत बाकी. हा कलर आहे आणि ही साडी, ह्या 2 साड्या सेम आहेत. त्यातला पॅटर्न नाहीये, म्हणजे पॅटर्न तो आहे पण याची लेस बॉर्डर जी आहे ती वेगळी आहे. ह्याही साड्या त्याच रेंजमध्ये तुम्हाला मिळतील. हा थोडासा मी म्हटलं ना इंग्लिश कलर आहे, तुम्ही ठरवून घ्या. थोडासा हिरवट कलर आहे हा, आणि हा थोडासा ब्राउनिश कलर आहे. ह्या साड्या 2 वेगळ्या आहेत पण त्यातलाच पॅटर्न हा आहे. त्यानंतर सगळ्यात म्हणजे आवडता कलर आणि सगळ्यांचाच आवडता कलर, मला तर प्रचंड आवडतो पण माझी आई मला घालू देत नाही काळा कलर. हा काळा कलर आहे आणि त्यासोबतच चॉकलेटी कलर आहे, वाईन कलर आहे, वाईन कलर. मी शिवमला विचारलं, शिवमतली कुठली साडी घालू रे मी व्हिडिओ काढण्यासाठी, तर तो मला म्हटला मम्मी ही अंगावरचीच घाल, म्हणून मी अंगावरची घातली. पण तसं तर मला ह्या दोन्हीपैकी एक साडी घालायची होती व्हिडिओ काढण्यासाठी. पण कसं होतं व्हिडिओ काढायचं म्हटलं की मग वेगवेगळ्या साड्या घालून काढायचं म्हटलं की मग ते परत तेवढंच घड्या करा काही करा करणं खूप सोपं वाटतं. पण हे खरंच खूप हार्ड आहे. प्रत्येक गोष्ट काढायची, दाखवायची, परत त्याची प्राईस, परत येणाऱ्या कमेंट्स. घेणारे कमेंट्स करत बसत नाहीत, ते डायरेक्ट घेतात. पण न घेणारे मात्र कमेंटवर येऊन त्यांची बुद्धी चालवतातच. चला तर मग आजच्या साड्या ज्या आहेत ना तुम्हाला मी मस्ट बाय सांगते. तुम्हाला ब्लॅक किंवा या ज्या डार्क कलर आवडल्यात ना, आता ज्यांच्याकडे भरपूर सारे ह्या भरपूर जणांकडे ह्या साड्या आहेत, पण तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नक्की घ्या. आणि बाय करायची असेल तर ही आणि ती म्हणजे जी दुसरी चेक्सवाली आहे ना ती मस्त बाय करा. खूप सुंदर या 2 साड्या तर प्रचंड सुंदर आहेत. चला आणि हे सांगते तुम्हाला, याला पूर्ण जे आहे ना या 2 साड्यांना तर इतकं छान फिनिशिंग केलेलं आहे ना, पूर्ण हात वर्क केलेलं आहे. त्यामुळे साडीचे कुठंच धागे दोरे निघणार नाहीत, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. कुठंच लेस अशी उधळलेली नाहीये, निघालेली नाहीये, म्हणजे तोही तुम्हाला एक प्रॉब्लेम अजिबातच होणार नाहीये. चला तर मग आता या साडीची प्राइस सांगायची म्हटली तर मी तुम्हाला म्हटलं ना, कोणी विकल्या 750ला, कोणी 800ला विकल्या, कोणी 1000ला, 1200ला, कोणी अगदी 400-500ला पण विकून टाकल्या. पण त्या साडीची क्वालिटी कशी आहे, माझ्या बहिणीने स्वतः 850 रुपयाला आणली पुण्यातून. तिने कुठून आणली, रजनीगंधामधून का कुठून तरी आणली, पण साडीची क्वालिटी अजिबात चांगली नाहीये. ती पण ह्याच्यामध्ये कमेंट करून सांगेल. तर ही साडीची या सगळ्याच साड्यांची म्हणजे ज्या मी तुम्हाला साड्या दाखवल्या ना त्या साड्यांची प्राइस आहे फक्त आणि फक्त 699 रुपये. 699 रुपये फक्त आणि फक्त. तुम्हाला फ्री शिपिंग मिळेल 699 रुपये. 98 34 35 97 56 या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आणि दुसरंच याच नंबरवर तुम्ही पैसे पण पाठवायचे आणि याच्यावरच तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा, तुमचा ॲड्रेस द्यायचा, मग तुम्हाला साडी तुमच्या घरपोच मिळेल. व्यवस्थित ॲड्रेस द्यायचा आणि शिपिंग तुमच्याकडून नाही घेण्यात येणार आहे. त्यामुळं या साडीची प्राइस फक्त आणि फक्त 699 रुपये राहील. तर मग तुम्हाला कुठली साडी आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नसली आवडली तरीही सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरं म्हणजे लाईक करायलाही विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन साड्या आणल्यावर अजून चॅनलला म्हणजे नवीन अपलोड व्हिडिओ होईल तर तुम्हाला ते नोटिफिकेशन त्याचं येईल, म्हणजे तुम्हाला साड्यांचे व्हिडिओ अजून बघायला भेटतील. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, मला लाईक करा आणि साडी मागवायला पटकन व्हॉट्सअपवर मेसेज करा. राम राम मंडळी, जय संताजी.